नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अर्विशानी मम्मा. तर मंडळी, मी जस्ट ऑफिसमधून आले आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे विशालचा टिफिन करायचा आहे. वाजलेत बरोबर 6:45. काय भाजी बनवते आहे ते थोडक्यात शेअर करते. आणि तुम्ही इकडे बघू शकता अशोक मामांचं गाणं चालू आहे, कारण हे अर्विशला खूप जास्त गाणं आवडतं त्यामुळे. आणि हे गाणं तो नेहमी ऐकत असतो, लहानपणापासून त्याचं फेवरेट आहे. आणि अर्विशला थोडासा ताप आहे आज. काल विशालची तब्येत खराब झाली होती आणि आज अर्विशला थोडंसं बरं नाहीये, मलाही सर्दी झालेली आहे. असं सगळं चालू आहे कारण बाहेरचं वातावरण रिझन. ठीक आहे, काही हरकत नाही आहे, पण म्हणजे होईल. अर्विशला औषध गोळ्या वगैरे चालू आहे. आणि आता सध्या मी जी तयारी करते आहे ती विशालच्या टिफिनची, आणि तुम्हालाही दाखवते. चला, इकडे आहेत विशाल. काय करतात? कसे आहे सगळे? बरे ना? अजूनही चेहरा थोडा सुजलेलाच आहे. अर्विश ताप कुठं आलाय? ताप आलाय? हा, ताप आलाय अर्विशला. औषध पिलं का? औषध पिलं ना. औषध कसे पिलं? अच्छा, पिलं औषध. बरं, ठीक आहे. तर म्हणजे एक कमेंट होती की तुम्ही डॉक्टरकडे गेले नव्हते, तुम्ही असंच फेक दाखवलं की विशाल दादाची तब्येत खराब झाली होती म्हणून. ऍक्च्युली ती कमेंट तर मी काही ठेवली नाही, लगेच डिलीट करून टाकली. अशा निगेटिव्ह कमेंट्स मी ठेवत नाही. पण मला असं वाटतं की त्यावेळेला म्हणजे आमच्या माइंडमध्ये पण नव्हतं असं की आम्ही असा काय विचार करू किंवा असं काय आमच्यासोबत घडेल किंवा असं काय होणार आहे. माझा मोठो तर म्हणजे माझ्या व्हिडिओचं जे टायटल होतं की पावसाळा म्हणजे पावसामध्ये पण ऑफिसला जावं लागलं किंवा बाहेरचं किती पाऊस चालू आहे आणि घरामध्ये मग ऑफिसला सुट्टी दिली, हे सर्व मला शूट करून तुम्हाला दाखवायचं होतं. माझं ते प्लॅनिंग होतं व्हिडिओचं आणि माझ्या व्हिडिओमध्ये तेच होतं. अर्ध तुम्ही बघितलं असेल. पण विशालची अचानक तब्येत खराब झाली, जे की मला नव्हतं माहिती, की विशाललाही नव्हतं माहिती की असं काही होईल. आणि काय आम्ही असं ठरवून वगैरे काही केलं नाही, ब्लॉग चालू होता म्हणून मग मी शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं की विशालची तब्येत खराब झाली. काही गोष्टी आपण ठरवून नाही करू शकतो, निदान आजारपणाच्या बाबतीत तरीही. ठीक आहे. आणि तुम्ही लोक काय विचार करतात ते माहिती नाही, कसा विचार करतात आणि असं म्हणजे किती हो बेटा, म्हणजे किती हा विचार हे की म्हणजे तुम्ही आजारपणाचं नाटक करतात व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि हे सगळं. असा विचार आम्ही नाही करत आहे किंवा आमच्या माइंडमध्ये कुठेच नसतो. तुमच्या माइंडमध्ये कसा येतो ना, त्याचीच खरं मला क्यू येते की तुम्ही काय विचार करतात आणि काय ठरवतात, काय बोलतायत तुम्ही आणि कसं बोलतायत. आणि असंही नाही की शिकलेले सवरलेले लोक नाहीत. आजकाल आपण सगळीकडे बघतो, सगळे शिकलेले सवरलेले लोक असतात. पण म्हणून काहीही बोलायचं, म्हणून काहीही बोलायचं. ठीक आहे, ती कमेंट्स तर मी ठेवली नाही, बट काय कसं तुम्ही विचार करतात तुमचं तुम्हाला माहिती. पण हो, आता मी बनवते आहे मस्त अशी भेंडीची भाजी आणि ती पण तुमच्यासोबत झटपटाची शेअर करते. चला मग, बाकी लोकांचं इकडनं ऐकायचं, इकडनं जोडून द्यायचं असं. चला, ही जी भेंडी आहे ती जरा वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवते, जेणेकरून तिच्यावरची जी माती आहे ना ती निघून जाईल. हे बघा, अशी पाण्यामध्ये भेंडी भिजवून ठेवायची. ही जी आजूबाजूला अशी माती लागलेली असते ना ती सगळी निघते. तर भरलेली भेंडी बनवण्यासाठी हे जे शेंगदाणे आहे ते छान भाजून घेते आहे. तर इकडे मी जवळजवळ 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हे आहेत शेंगदाणे जे की भाजून घेतले आहेत. आणि आता हे मिक्सरला चांगले बारीक करून घेईल. मसाला काढून झालाय. भेंडी जी आहे ती छान पाण्यात भिजली, आता तिला पुसून घेते स्वच्छ, म्हणजे कट करेल. जी भेंडी आहे ती स्वच्छ पुसून घेतली आहे, आता तिला कट करून घेईल असं. आणि काय करते, मधून आहे ना फक्त असे चीर मारते, तुम्ही बघू शकता. असे 2 भाग करून घेते फक्त, म्हणजे मला मध्ये पण चेक करता येईल व्यवस्थित आहे का असं. आहे आणि त्याच्यामध्ये मी राई टाकली. आणि तोपर्यंत राई छान तडतडते, तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, हे जे आपण मिश्रण वाटलेलं आहे ते ह्या भेंडीमध्ये असं भरून घ्यायचं. हे बघा, अशी भरायची. सेकंड, आता ह्या अशाच करून सगळ्या भेंड्या भरून घेईल. भेंडी जी आहे ते सर्व भरून घेईल आता.
मस्त मसाला त्याच्यामध्ये, राई तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि ही जी आपली भरलेली भेंडी आहे ती टाकायची आपल्याला तेलात. याच्यामध्ये मिक्स करून झाल्यात आणि मी आता थोडीशी हळद टाकेल त्याच्यामध्ये. हे आहे चवीनुसार मीठ. आणि ह्या हलवून घ्यायच्या आता. आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहोत भेंडीवरती. ही अशी मस्त छानशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते आणि आपल्याला ही वाफवायची फक्त भेंडी. पाणी वगैरे काहीच ऍड नाही केलेलं, तुम्ही बघू शकता. फक्त वाफेवर शिजवायची, छान लागते. इकडे भरलेली भेंडी तयार आहे आणि आता जस्ट टिफिन देईल विशालला. इकडे माझ्या चपात्या पण होत आल्यात आता. भेंडी किती छान दिसते तुम्ही बघू शकता आणि एकदम कमी गॅसवरती तिला वाफेवरती शिजवली आहे, त्यामुळे मग असं छान दिसते एकदमच. टिफिन विशालचा टिफिन देऊन झालाय आणि निघाल्यात आता ऑफिसला जाण्यासाठी. बाय, काळजी घ्या. जर जास्त काय वाटलं तर मग घरी निघून या. येणार तर नाही तुम्ही, पण मी माझं सांगायचं काम करते. मला माहिती आहे येणार तर नाही सुट्टी तर घेऊन तुम्ही, पण मी आपलं काय. खेळतोय तिकडे. हा बरं ठीक आहे, बाबा येताना ज्यूस घेऊन येईल. हळू हळू पडशील. खेळ जा, सायकल खेळ दादाची. तर आर्विशला आलेला आहे ताप आणि त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला जवळ घेऊन बस, मी काय बाहेर खेळणार नाही. आणि एवढा वेळ बाहेर खेळत होता, पण जसे विशाल गेले तसं तो मला चिपकून बसलाय. तुम्ही इकडे बघू शकता. आलाय असं ताप आला तुला. औषध कसं खाल्लं? अच्छा खाल्लं. आता भेंडी खायची ना, भेंडीची भाजी आवडते ना तुला. तू काय खातो रे? आरुषला काय आवडतं? ज्यूस नाही. आरुषला काय आवडतं? भात. आरुषला काय आवडतं अजून? भाजी. आरुषला काय आवडतं अजून? कार पण आवडते. अरे बापरे. आर्विश काय खातो? बोलतोय आता. आर्विश हे बोल ना, संडे बोल ना, बोल ना. अच्छा. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आणि जॉनी पप्पा नाही, एस पप्पा. इटिंग शुगर. पळाला परत गेला. कधीपासून मांडीवर येऊन बसलाय. काही काम नव्हता करून देत आणि पोएम वगैरे बोलतो आता. जॉनी एस पप्पा. त्याच्यानंतर ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि मछली जल की राणी तर एवढं सुंदर बोलतो, पण पळून गेला. नाही बोलून दाखवणार. जाम जिद्दी आहे तो पण असं. तर त्याच्यासोबत टाइम कसा निघून जातो समजत नाही. पण हो, आता त्याला भरवायचं. स्कूलला तर काही पाठवलेलं नाहीये पावसामुळे, तर शाळेची सुट्टीच आहे. असं सगळं चालू आहे. तर ते त्याच्यासाठी गरम गरम चपात्या करते आणि त्याला भरवते. बघू खातोय की नाही, का त्याला दुसरं काही करून द्यावं लागतं ते समजत नाही. आता बघू, खाल्लं पाहिजे कारण भेंडी त्याला आवडते. मग बघूया आता. चला मग थोड्या वेळात भेटते तुम्हाला.